धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन। हिंगोली धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर धरण निर्माण करून 65 वर्षे उलटली, पण अद्यापपर्यंत विस्थापित झालेल्या 15,000पेक्षाही जास्त कुटुंबांना न्याय मिळाला नाही आणि देशोधडीला लागलेल्या हजारो धरणग्रस्त कुटुंबांचा जीवघेणा संघर्ष चालू आहे। शासनाने अद्याप लक्ष दिले नाही। त्या अनुषंगाने आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्ताच्या लढ्यासाठी धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आपल्यासोबत ते आहेत, ऐकूया। इसापूर, सिद्धेश्वर आणि येलदरी येथील धरणग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी आजपासून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। या धरणग्रस्तांच्या जमिनीचे शासनाने योग्य मोबदला दिला नाही, त्यांचे पुनर्वसन केले नाही, त्यांना धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या नाहीत। आज जे धरणग्रस्त गावं आहेत त्या गावांना महसुली दर्जा मिळाला नाही आहे। ते आज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपेक्षेचं जीवन जगत आहेत। ज्या लोकांनी या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपलं सगळं काही दिलं आहे, परंतु आज असे लोक यांचं जीवन अतिशय दुःखमय झालेलं आहे। त्यांना रोज आपल्या जीवनात सन्मानाने जगण्यासाठी तडजोड करावी लागते आहे आणि त्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी आम्ही आजपासून अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात केली आहे।